नमस्ते, मी कोमल. मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत बांगड्याचा रस्सा. आणि बांगड्याचा रस्सा बनवण्यासाठी मी इथे काही बांगडे घेतलेले आहेत, पण बांगड्यांचे वरचे भाग घेतलेले आहेत. डोक्याकडचे बांगडे खूप मोठे होते, पण त्याचे 2-2 पीसेस केलेले आहेत आणि फक्त डोक्याकडचे भाग घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता, एकदम फ्रेश आहेत बांगडे. आणि हे मी आता स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. त्याच्यासाठी मी इथे लसूण टेचून घेतलेला आहे, फोडणीसाठी लागणारा. तेल घेतलेलं आहे, मीठ, गरम मसाला, हळद. इथे मी मालवणी मिक्स मसाला घेतलेला आहे, जो आपण बनवलेला आहे. तुम्ही पाहू शकता व्हिडिओजमध्ये. इथे मी फक्त ओल्या नारळाचं वाटण घेतलेलं आहे. ओलं नारळ खिसून ते मिक्सरला लावून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये दुसरं काहीही मिक्स केलेलं नाही आहे. इथे कोकम घेतलेला आहे. आता आपण फोडणी टाकणार आहोत. फोडणीसाठी मी इथे एक टोप ठेवलेला आहे, छान गरम झालेला आहे. आणि मी त्याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा तेल टाकते. त्यातच आता हे टेचलेला लसूण टाकते. तुम्ही लसणाची पेस्ट करून टाकली तरी चालेल. एक छान असं ब्राऊन करून घेऊया. लसूण आपला छान ब्राऊन झालेला आहे. मस्त वास सुटला लसूणचा. आता त्याच्यामध्ये आपण हळद टाकणार आहोत, मसाले टाकणार आहोत, गरम मसाला, आणि त्यातच आपण हे नारळाचं वाटण टाकणार आहोत. नारळाची पेस्ट, ओल्या नारळाची, छान मिक्स करून घेऊया. आता ह्याच्यामध्ये मी पाणी टाकते. मला जेवढं पाणी हवं असेल तेवढं तुम्ही टाकू शकता. त्यातच मी कोकम टाकते. त्याला छान उकळी करून घेऊया. उकळी मस्त आलेली आहे आणि मस्त असा एक छान वास सुटलेला आहे. ते लसूण आणि मिक्स झाल्यामुळे मच्छीसारखा वास येतोय. आता मी ही उकळी पूर्णपणे 5 ते 7 मिनटं छान अशी उकळवून घेतलेले आहे. आणि मसाले आणि वाटण त्यातलं छान असं शिजवून घेतलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये बांगडे सोडणार आहोत. त्यात अगोदर मीठ टाकून घेऊया, चवीप्रमाणे मीठ, म्हणजे व्यवस्थित लागेल बांगड्यांना. आणि मग बांगडे सोडून घेऊया त्याच्यामध्ये. मी इथे बांगडे मोठे मोठे आणलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. एकदम फ्रेश असे मोठे मोठे बांगडे असल्यामुळे मी त्याचे 2च भाग केलेले आहेत. हा तोंडाकडचा भाग आहे, डोक्याकडचा, तो मी सारासाठी ठेवले आणि बाकी फ्रायसाठी ठेवलेला आहे. तुम्ही पाहू शकता. आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता ह्याला छान उकळी काढून घेऊया. मसाले आपले छान शिजलेले आहेत, फक्त मच्छी शिजायला हवी. आता हे आपण 4 ते 5 मिनटं छान उकळी काढून घेऊया. आपण 4 मिनटासाठी ठेवलेलं 5 ते 7 मिनटं झालेली आहेत. आता मी गॅस बंद करते आणि सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते. मालवणी पद्धतीची बांगडा फिश करी आपली तयार आहे. ही फिश करी आपण दुपारच्या जेवणात, रात्रीच्या जेवणात खाऊ शकतो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्या व्हिडिओखाली नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.